3-4 दिवसापूर्वी ना एका व्हिडिओमध्ये किंवा ब्लॉगमध्ये मी हे फॅब्रिक ऑनलाईन आलेलं होतं, मला तर ते रिसीव झालेलं मी तुम्हाला दाखवलेलंच होतं. पण आता परत ह्याला दाखवते मी, कारण आता मला कट करायचं आहे. त्याआधी अजून एकदा दाखवूया म्हणून म्हटली चला. आता हे ना पूर्ण व्हाईट आहे आणि 5 मीटर आहे बरं का. तर ह्याचं जॉर्जेट असं फॅब्रिक आहे. ह्या कापडाची ना लांबी आणि रुंदी दोन्ही सुद्धा एकदम, म्हणजे साडी आता 5 मीटर असते पण साडी रुंदीला कमी असते, त्यापेक्षा सुद्धा हे जास्तच होतं बरं का. पण त्याआधी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊयात. तिरंगा उंच फडकू दे, भारत देशाची शान वाढू दे, स्वातंत्र्याची ज्योत मनामनात सदैव तेवत राहू दे, देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक पाऊल पुढे पडू दे. 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. तर चला, आता हे ना फॅब्रिक मी कट करायला घेतली होती, तर मध्ये कट करायला तर घेतली होती, पण नाही ते मी एक गडबड केली होती बरं का. आता माझं ओव्हर कॉन्फिडंट म्हणतात ना, तर ते तसंच काय झालेलं होतं. तर कट तर केली होती, पण ह्याची पूर्ण हाईट मी शोल्डरपासून ते जेवढी हाईट पाहिजे होती ना, तर तेवढी मी कट केली होती. पण ते शोल्डरचं कमरेपासून ना मायनस करायचं होतं मला, पण ते मी काय केले नाही आणि डायरेक्ट मेजरमेंट घेऊन नाही ते कट केली. आणि मग तेव्हा हा एक्स्ट्राचा भाग होता ना, तर परत कमरेपासून ते खाली बॉटमपर्यंतची जी पण हाईट होती ना, तर ती मी आता इथे केली. पण ते आता जे खालचं फॅब्रिक आहे ना, ते वेस्ट गेलेलं होतं. वेस्ट म्हणता येणार नाही, कारण मी त्याचा आता परत उपयोग करणार आहे. ते आता कधी व्हिडिओमध्ये किंवा एखाद्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणच, पण त्याआधी म्हटली चला आता तुम्हाला दाखवूयात. कधी कधी आपलं जे ओव्हर कॉन्फिडन्स असतं ना, तर तेच आपल्यासाठी म्हणजे धोक्याचं ठरू शकतं. आता धोक्याचं तर नाही, आता ही छोटी गोष्ट होती, पण आता मोठ्या काही गोष्टींसाठी सुद्धा असं होऊ शकतं. आता फॉर एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला दाखवले. आता बोलता बोलता तर सगळे कपडे मी, म्हणजे जे पण स्लीव्ज होते आणि साईडचा भाग होता, खालचा वरचा पाठीमागचा पुढचा, तर ते सगळे मी कट करून घेतले आणि 15 ते 20 मिनिटामध्ये ही प्लाझो पॅन्ट मी शिवून घेतली होती बरं का. तर एवढं फास्ट, कारण मला उद्या रेडी करायचं होतं, तर माझ्याकडे 2च तास होते संध्याकाळचे आणि परत दुसरे ब्लाऊज मला शिवायचे होते. तर त्यासाठी मग हे मला कसल्याही परिस्थितीमध्ये आजच रेडी करायचं होतं. स्लीवसुद्धा मी असे काही रेडी केले होते आणि प्लाझोसुद्धा झालेले होते. आता घेतले होते वरचा भाग रेडी करायला. दुसरी गोष्ट सांगायची होती, जे आता तुम्ही लेस लावताना पाहिले ना, तर ही वाली नेकला तर लावलेली आहे, तर ही सुद्धा मी ऑनलाईनच ऑर्डर केलेली आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल ना, तर दोन्हीचे लिंक, म्हणजे लेसची आणि फॅब्रिकची, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तर चेकआउट करा. तर चला, आता अद्दूचा आहे हा ड्रेस. तर तिला 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनासाठी स्कूलमध्ये पाहिजे होतं, तिचा छोटासा प्रोग्राम होता. कापड जसं होतं ना, तर तसंच जर शिवलं असतं ना, तर ते अजिबातच चांगलं दिसलं नसतं बरं का. म्हणूनच मी हे ऑनलाईनमध्ये लेस मागवले होते. तर ते लेस जे लावले ना जिथे जिथे मी, तर त्यालाच एक रिचनेसपणा काहीतरी वेगळंच आलेलं आहे. असं वाटतच नाही की मी शिवलेलं आहे, तर विकत घेतल्यासारखे हे दोन्ही ड्रेस वाटत होते. तर हे दोन्ही सुद्धा अनारकली मी शिवलेलं होते. तर चला, मग तुम्हाला सुद्धा आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. भेटूयात मग पुन्हा. बाय.